कथेचं नाव चोडेदान. लेखक हरिश्चंद्र पाटील. विलास साधा सुधा सुतासारखा मऊ स्वभावाचा, सरळ रेषेच्या चाकुरीतनं चालणारा, कृषी डिप्लोमा कोर्स केलेला, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक या पदांसाठी कागद निळी करत होता. जाहिरात निघाली की कागदपत्रांची मोळी बांधायचा, कधी पोस्टात, कधी संबंधित कार्यालयात नेऊन आपटायचा. पण किती आपटलं तरी त्याचं बोट कुठंच टेकत नव्हतं. पोटासाठी मिळेल ती खरडेगाशी करायचा. नोकरी मिळाल्यावर छोकरी करायची हा त्याचा मनसुबा. तो थोरला, वय पळायचं थांबेना. शेवटी नाविलाजानं संसाराच्या दावणीला बांधून घेतलं. त्यानं दावण सजवली. 2 पोरी, 1 पोरग. त्यांच्या एकत्र कुटुंबाचं लयभार मोठं. थकलेला आई बाप, 1 भाऊ, 2 बहिणी. त्या भोल्यावर भाजायला आलेल्या. भावाचा आणि त्याच्या पोरांचे शिक्षण चालू. आई बापानं भुही धरलेली. त्यांचा दवा पाण्याचा खर्च, त्यात शेतीचा आटाला शेपदेव. शेतात खर्च 2 पट आणि फसल 1 पट. त्यामुळं खर्चाचा सारा आटोळा एकट्या विलासवर. खर्चाच्या बोजानं त्याचं नाक भुईवर टेकायला आलेलं. पुढाऱ्यासंग त्याचं सुक फुक लागे बांध. त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात हा तुटून पडायचा. टाचा फाटोस तर पळायचा. घरचं खायचं आणि दुसऱ्याचं गायचं गाण अशी त्याची फरफट चालू होती. पुढाऱ्याच्या तव्यावर तळलेली एकही तेलची अजून त्याला खायला मिळाली नव्हती. त्यांच्या मांडपात सतरंजा उचलूनच त्याची चमचेगिरी वाया जायची. आपलं काहीतरी मतलब शिजवून घ्यावं असं त्याला मोप वाटायचं. पण नेमकं काय आणि कसं करावं हे मात्र त्याला जमत नव्हतं. तशी संधी येत नव्हती. हा, इलेक्शन लागल्यावर मात्र त्याची तेवढ्यापुरती चंगळ मंगळ व्हायची. पुढाऱ्यांचा प्रचार करायचा. अगदी जीव तोडून नरड खरड व्हायचा. त्या बदल्यात त्याला हाडकाचं मणी आणि दारूची फेनी मिळायची. पुढाऱ्यांच्या या कृपेमुळं त्याची दारूबाईशी ओळख झाली. पुढाऱ्यांचं जोडं वागून वागून तो मेटाकुटीला आला आणि एके दिवशी त्याची मेटाकुटी पाहायला आली. पुढाऱ्यानं त्याच्या पदरात नोकरीचा 1 तुकडा टाकला. त्याला तलाठी म्हणून शिकवला. तलाठी आणि लाच यांचं नातं मायंदाळ जवळचं. पण तो नवाट असल्यानं लाचेला हात लावायला बिचकायचा. विलास तलाठी म्हणून कायम सरकारी खुट्टा झाला. जमीन मालक त्याला बळ चिरीमिरी द्यायला लागले. लवकर आणि बेरीत कामं व्हावी म्हणून लोकांनी त्याचं दुसरं लगीन केलं, ते लाचे संग. तो कायम झाल्यानं त्याची भीतीही मेली. हळूहळू लक्ष्मीला वलपाण्यात त्याचा मेंदू आणि त्याचा हात सराईत झालं. तो सरकारी बाबू आणि पैसा दाबू झाला. मोठमोठे जमीनदार, बागायतदार, गुंठामंत्री, दलाल, हलाल हे सारे त्याचे मित्र बनले. त्यांच्या रंगीत संगीत पंक्तीत बसायला लागला. वशाट वंगाळा ओल्या पार्ट्या तो सोडायला लागला. लाच आणि पार्टीचा त्याला रतिबस सुरू झाला. गरिबी विसरून विलास आता विलासी झाला. जमिनीवरून पाय अधांतर झाले. त्याची माणसात उडबस व्हायला लागली. मान मतराब मिळायला लागला. पैशाभोवती माणसं गोंडाग होतात. त्याचं नाव विलास ते विसरून लोक त्याला भाऊसाहेब भाऊसाहेब करायला लागली. कुणाची आडली नल्ली इतर सरकारी कामही तो ते करून द्यायला लागला. त्या बदल्या त्याला मलिदा मिळायचा. त्याच्या घरात आता पैशांचा लोंडाच व्हायला लागला. बायका पोरांच्या चेहऱ्यावर खुशीचा पानमळा फुलला. त्यांच्या अंगावर वाण्या ओंब्यासारखी ताजगी चमकायला लागली. कानात गळ्यात सोन्या नाण्याच्या चांदण्या त्या चमचमाय लागल्या. भाऊसाहेबाची हाताची 10 बोटं पिवळी धमक झाली. भाऊसाहेब मानापानाचा माणूस झाला. आता त्याला पुढारी मांडीला मांडी खिटून बसायला लागले. त्यांचा तो लाडका भाऊसाहेब झाला. निवडणुकीत 1 गट्टा मतासाठी पुढाऱ्याकडनं त्याच्याकडे खिरापतींच्या हांड्या यायला लागल्या. त्यातनं तो मतदारासने देवाला निवद दावल्यावाने नुसती दामटी द्यायचा. खिरापतीची बाकी सारं गबाळ त्याच्याच खिशात. त्याची कमाई
ढवाढवानं वाढत गेली. त्यानं मस्त टुमदार बंगला बांधला. गावाकडचं विस्कटलेलं बसतानही ते त्यानं नीट बसवलं. माणसाचं नशीब मोठं चतुर असतं. ते दारापाशी येतं, पण घरात शानपण आहे का याची चौकशी करतं. भाऊसाहेबाची वरकमाई वाढत गेली तशी त्याच्या मेंदूवर सूज चढत गेली. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कशा नांदवायच्या याची त्याला अक्कलच नव्हती. तो सुखाच्या सावलीवर नांगर फिरवायला लागला. त्याच्यावर कुसंगतीचा प्रभाव पडला. सुतासारख्या सरळ विलासला आता 56 नखऱ्याचं पीळ पडायला लागलं. सरळ रस्ता त्यानं वाकडा केला. बागायतदार मित्रांबरोबर हॉटेलात डाब्यावर तो पार्ट्या झोडायला लागला. इथूनच त्याच्या संसाराला कसर लागली. त्याला इश्काची मदनाही खुणवायला लागली. गावाबाहेर दिलखुश या धाब्यावर वेश्या व्यवसाय चालतो हे त्याला कळालं. एकदा तो त्या धाब्यावर चोरून चोपून गेला. रस्त्यावरून आजूबाजूला नजर टाकली. ओळखीचं कोणी नाही याची त्यानं खात्री केली. आड बाजूला दुचाकी लावली. आत गेला. कोपऱ्यातलं टेबल धरून बसला. त्यानं वेटरला दारूची ऑर्डर दिली. ऑर्डर आली आणि बघतोय तर काय, दारूचा खांब्या घेऊन एक सुंदर तरुणी आली. ज्याची तो चौकशी करणार तेच पुढ्यात आलं. केळीच्या पोग्यागत कोरं करकरीत ते गोरं अंग, गोल गरवंद लुसलुशीत दंड, सरळ दांडीवाणी पन्हाळ नाक. तिला बघताच भाऊसाहेबांच्या भावना चाळवल्या. तिचं रुपडा हावऱ्या नजरेनं टिपायला लागला. तिच्या हातून बाटली घेताना त्यानं तिचा हात दाबला. ती गालात हसली. त्यानं तिची ओळख करून घेतली. आपलं नाव? मी रंजना. तिनं हसत हसत नाव सांगितलं. भाऊसाहेबाच्याही चेहऱ्यावर हसू फुटलं. अहो मग इथं कशा काय तुम्ही? म्या इथंच असते, वाईन वेटरचं काम करते. अहो पण तुम्ही एवढ्या सुंदर आणि असलं वेटरचं काम? हो, काय करता, पोटाच्या खळग्या पाय करावं लागतं. बरं, तुमचं शिक्षण किती झाले? अहो कुठलं शिक्षण हो, म्हणून तर ह्यो भोग नशिबी आलाय. म्या भावाला शिकवते, भाऊ पण वेटर आहे इथं, त्यो बघा. रंजनानं तिचा भाऊ दाखवला. त्याचं नाव राजू. तो पलीकडच्या टेबलावरचं गिराईक करत होता. मग तुम्ही राहता कुठं? इथंच, डाब्या माग खोले. आम्ही भाऊ बहीण राहतो तिथं. बरं, अजून दुसरं काय काम करता? भाऊसाहेबानं बिचकत तिरपाट प्रश्न टाकला. रंजना गालात हसली. रातीचं ते बी करावं लागतं की, एवढ्यावर भागणार आहे का? ह्यो पोटाचा घाणा लय वाईट व आतडी पारडी पिऊन काढतो. माझ्या भावाचं बी शिक्षण पुरं करायचंय, म्हणून ते बी करावं लागतं. रंजना दिलखुलास बोलली. भाऊसाहेब पागळला. त्याचं मन चाटाळ झालं. मग आम्ही येऊ का चहा प्यायला घरी? भाऊसाहेब डावा डोळा मिचकावीत म्हणाला. अहो या की, मी काही नाही म्हणणार आहे का? बरं, मग चहा प्यायला आता लगेच आलं तर चालेल ना व? भाऊसाहेबांना जीभ चावत विचारलं. अहो आताही काय इथं कामाला झोपलेली आहे, कसं जमायचं? संध्याकाळी या की, सुट्टी झाल्यावर. आताच घे सुट्टी आणि चल घरी. रोजगारापरास तुला दाम दुप्पट मोठा देतो. हा? भाऊसाहेब अंड्यावर आला. रंजनानं थोडा वेळ विचार केला. ती करत होती ते सारं पैशासाठीच. रोजगारापरास दाम दुप्पट मिळतंय म्हणताना ती राजी झाली. बरं, तुम्ही असं करा, पिऊन खाऊन झाल्यावर धाब्याच्या माग या. मी पुढं घरी जाते, मालकाला काहीतरी सांगते. रंजना वेश्या असली तरी साधी भोळी भाबडी आणि इमानी होती. भाऊसाहेबाचं खाणं पिणं झालं. बिल देऊन तो बाहेर आला. इकडं तिकडं बघितलं. ओळखीचं कोणी नव्हतं.
दबकत दबकत चोर पावलानं तो रंजनाच्या खोलीवर आला. रंजनानं आतून कडी लावून घेतली. दोघांचं शरीरागमन झालं. रंजनानं भाऊसाहेबाला स्वर्ग सुखाचा आनंद दिला. त्याला बायको परास भारी वाटलं. तो तिच्यावर खुश झाला. तिच्यावर गुलाबी नोटांचं बंडल उधळलं. पुन्हा एकदा मजा लुटली. तीही मांदाळी खुश झाली. त्यांच्या शिरवाळी गप्पा झाल्या. भाऊसाहेब तिच्यावर फिदा झाला. त्यानंही स्वतःची ओळख करून दिली आणि पहिल्याच भेटीत दोघांची जाम मैत्री झाली. भाऊसाहेब आता रंजनाकडे सारखा यायला लागला. माणसाची टोपीपेक्षा इज्जत महत्वाची. तीच त्यानं रंजनाकडे घाण ठेवली. तिलाही वाटलं या गावात आपण एकटंय, राजू अजून बारकाय, म्हणून भाऊसाहेबाचा आधार असावा. पैसे वालावे. दोघांची घट्ट मैत्री झाली. आता त्याला रंजनाची मेजवानी पाहिजे तेव्हा मिळायला लागली. त्यानं कधी यावं आणि भरल्या ताटावर बसावं. तिची जवानी तो होरड्यावानी चोळून चोळून खायला लागला. पण तो मांडीआड कांडी चगळत होता, इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून. रविवार, सुट्टीचा दिवस. भाऊसाहेबानं ठरवलं आजचा दिवस सोन्याहून पिवळा करायचा. अमावास्या होती. रात्र काळ घोंगड पांघरून आली. त्यानं आणखी 2 बागायतदार मित्रांना फोन केला. ते मित्रही पैशानं गबरगंड कुबेर. ते दोघं 4 चाकी घेऊन आले. त्यानं त्यांना बेत सांगितला. त्यांनाही तेच हवं होतं. 3 जण मिळून दिलखुश धाब्यावर आले. दारूची ऑर्डर दिली. ऑर्डर आली. भाऊसाहेब बघतोय तर काय, एक तरुण पोरगं ऑर्डर घेऊन आलेलं. भाऊसाहेब हिरमुसला. त्यानं इकडं तिकडं बघितलं. रंजना कुठंच दिसली नाही. राजू दिसला नाही. त्याला चुकल्यासारखं झालं. त्या पोराला त्यानं विचारलं, अरे आज रंजना दिसत नाही, कुठे रे, कुठं गेले? काय माहित. अरे तिचा भाऊ राजू हा पण नाही का? नाही, तो पण नाही. त्या पोराला काहीच ठाऊक नव्हतं. भाऊसाहेब थितर बितर झाला. आजचा बेत फेस करतो का काय म्हणून तो नाराज झाला. त्याला रागही आला. तिघांनी इंग्लिश दारूचे ग्लासावर ग्लास रिसवले. नशेमुळे पोटात आगी पडल्या. मटण जेवणाची ऑर्डर दिली. त्यांनी मटण रटावून हाणलं. आता त्यांचा कामदेव जागृत झाला. चला आता पोटोबाची पूजा झाली, आता त्याची पूजा करू. चला या माझ्या माग. त्यानं पार्टीचं बिल दिलं. मित्रांना घेऊन रंजनाच्या घरी आला. तिथं बघतो तर काय, तो चाडच बोलला. रंजना हिरवी साडी नेसलेली, केस मोकळ सोडलेली, हळदी कुंकवाचा कपाळ भरून मळवट. भाऊसाहेब आला. ती पहिल्यापेक्षा सुंदर मादक अप्सराच भासायला लागली. त्याची इश्काची चूल आणखीनच इस्त्या वाणी फुलली. तिला बघून त्याच्या मित्रांच्याही भावना चाळवल्या. रंजना कसली तरी पूजा मांडत होती. राजू तिच्या हाताखाली हे दे ते दे असं करत होता. या भाऊसाहेब बसा. पूजा झाली की परसाद घेऊनच जावा. तिनं सगळ्यांना बसायला सांगितलं. ए आम्ही बसायला नाही आलो. भाऊसाहेबानं रंजनाकडे मादक नजरेनं बघून डोळा मारला. हे बघा भाऊसाहेब, आज नाही, आमुषा आज आहे आणि मी आमच्या देवीचा उपास धरलाय. ही नव का तिचीच पूजा मांडते मी. अगं मग कर ना पूजा. आधी तुझ्या देवाची पूजा होऊ दे आणि मग आमच्या देवाची पूजा कर. हे बघा, नाही म्हणजे नाही, आज आम्ही धंदा करीत नसतोय. का बरं? हे बघा, उपासात शिरारी टाळून देवीला चालत नाही, माहिती आहे नव्हतं तुम्हाला. हे बघ रंजना, तुला किती पैसे पाहिजे ते बोल, पाहिजे तेवढं देतो. असं म्हणून भाऊसाहेबानं खिशातनं नोटांची बंडलं काढली आणि तिच्या पुढे आदळली. हे बघा भाऊसाहेब, अहो तुम्हाला कसं समजावं, आज माझा उपास आहे म्हणलंय ना मी. ए तुझा उपास असू नाही तर तापास असू. असं म्हणत भाऊसाहेबानं हातातल्या सोन्याच्या 4 अंगठ्या काढून तिच्या अंगावर फेकल्या. टायटनचं भारी घड्याळ काढून फेकलं.
ए, काढा रे तुमचं गबाळ, काढ पैसा. त्यानं सांगताच मित्रांनीही नोटा फेकल्या. हा, हे बघ रंजना, ही घे. अजून काय पाहिजे बोल. आज आम्हाला तुझ्या संग पाहिजे म्हणजे पाहिजे. ह्या माझ्या दोस्तांचा अपमान करायचा नाही. हे लय मोठ्या घरचे आहेत. काय करते बोल, पटकन ना बोल. भाऊसाहेबाची नशा हे मेंदूच्या आरपार गेली होती. रंजनाचं काळीच चटपटलं. त्याच्या बायको परास, तिनं त्याच्यावर जास्ती जीव लावला होता. अलीकडं त्याच्याकडनं ती कधीच इश्काचा दाम घेत नव्हती. त्यानं कधी यावं आणि भाकरीच्या टोपल्यावर बसावं हे विसरून भाऊसाहेब तिला आज दमदाटी करत होता. तिचं डोळं गच्च भरून आलं. हे बघा भाऊसाहेब, ह्या अंगठ्या घड्या कशाला काढलं? फुलं झाडाला शोभून दिसतात, घ्या बरं ते. म्या काय बकळ गबाळ हवं म्हणून नकार देत नाही. उद्या तुम्ही ती गवी या, पैसे देऊ नका, पण आज काय ग घालू नका. मी हात जोडते तुम्हाला. रंजनानं जीव तोडून समजावलं तरी भाऊसाहेबाला कळेना. भाऊसाहेब ऐके ना. ए, हे बघ रंजना, आज आम्ही मोकळे जाणार नाही म्हणजे नाही. बोल, काय करते बोल लवकर. अहो भाऊसाहेब, काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू? आजचा दिवस उपासाचा आहे. आम्हाला सोळ पाळावं लागतो. उद्यापासून आहेच की घाण्याला बैल झोपल्या वाणी. रंजनानं हात जोडून चाकुरी जपत त्याला विनंती केली. तरीही तुझ्या आईला, तू वेश्या, पण लयच पतिवर्तेचा आव्हानतेस ग. हा, भाऊसाहेबाचा आवाज चालला. तिच्या साडीनं तोंड पोचणारा त्याच तोंडानं आता गळ ओकाय लागला. हे बघ, ते सोवळं बिवळं दुसऱ्यासाठी असेल, आमच्यासाठी नाही पाळायचं. मैत्रीचं सुंदर रोपट हे सावलीसारखं जपावं लागतं आणि हेच भाऊसाहेबाला जमलं नाही. आणि गरिबीत सुखानं राहायचं असेल तर श्रीमंताशी मैत्री करू नये हे रंजनाला कळलं नाही. त्याच्याशी मैत्री केल्याचा तिला पश्चाताप झाला. तो तिला ब्याळ ब्याळ शिव्या हसरायला लागला. त्यानं तिला मारायला हात उचलला. तोच राजू मध्ये पडला. ओ भाऊसाहेब, माझ्या ताईला मारायचं नाही. ही काय तुमची बायको नव्हं, उगं पिसाळलेल्या कुत्र्यावाने अंगावर धावायला. आ, राजू बहिणीचे कड घेऊन गुरकावला. भाऊसाहेब जास्तच पिसाळला. त्याला कांदा कापायची सुरी दिसली. त्यानं पटकन हातात घेतली आणि काही काळायशात त्यानं राजूच्या नरड्यावर खासा जोरकस फिरवली. त्याचा गा लांब खोलवर शिरत गेला. तो धाडकन खाली कोसळला. बिचारा कोळा जीव कापलेल्या कोंबड्यागत तडफडायला लागला. तडफडत तडफडत तो थारोळ्यात निपछेत पडला. रंजनाचं हृदय फाटलं. आरडून ओरडून तिनं आकांड तांडव केला. गाईवाणी हमराय लागली. तिच्या रडापडीनं सारा धाबा गडबडून गेला. धाब्यावरचे सगळे धावत आले. राजूला थारोळ्यात बघून ते हादरले. भाऊसाहेब पुढाऱ्यांचा चमचा, त्याला कोण धरणार? रंजनाला सारं आभाळच खाली तुटून पडल्यासारखं झालं. तिच्या काळजाचा तुकडा भाऊसाहेबानं तोडून टाकला. आधार म्हणून त्याला जवळ केला. त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्यानं त्या प्रेमाची अशी परतफेड केली. भोळ्या रंजनाला कळून चुकलं. प्रेमाच्या नावाखाली पुरुष लोक धोका देतात. तिला तर काय ठावं, हा आळीचा कोळी होईल म्हणून. तिच्या नासानसात रागाचा विस्तव पेटून उठला. भाऊसाहेबावर तिनं खुनाची फिर्याद दिली. वट वागुळानं झाड सोडावं तसा भाऊसाहेब रातोरात पसार झाला. पोलिसांनी जंग पछाडून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. या घटनेनं अख्ख्या जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांना पुढाऱ्यांचं फोनवर फोन यायला लागलं. ओ, हे बघा साहेब, भाऊसाहेब आपला माणूस आहे आणि त्याला सोडा. अहो, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय, कसं सोडता येईल? हे बघा साहेब, त्यात काय अवघड आहे? रात्रीचं सोडून द्यायचं आणि फरार घोषित करायचा. हाय काय नाही काय? त्या बदल्यात किती बंडलं द्यायची बोला, किती पाहिजेत? पुढाऱ्याचा फोन पोलिसांनी बासनात गुंडाळला आणि खटला ताबडतोब कोर्टात ढकलून दिला. पोलीस मोकळे झाले. आता फोनची दिशा ही रंजनाकडे वळाली. तिला एका गुंडाचा फोन आला.
काय ग ए बाजार फडवे, आमच्या शिवारात चरते आणि आमच्याच माणसा उलटते का? हे बघ, केस काढून घे, शाणी हो, नाहीतर ना तुला बी तुझ्या भावाकडे पाठवून देईल. बघ, विचार कर. अशा फोनवरून रंजनाला खुनाच्या धमक्या यायला लागल्या. ती फोन ऐकायची आणि काही न बोलता ठेवून द्यायची. तिचा लाडका भाऊ गेला. दुःखाचं अश्रू लवंडून तिचं डोळं मुख झालं होतं. त्यात ह्या धमक्या. तिनं विचार केला, आपल्यासाठी भाऊ गेलाय. आपण बघितलेल्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. आपलं काय उरले आता? मोह गेला आणि देह उरला फक्त. होऊ दे काय व्हायचं ते. भावाला न्याय मिळवून द्यायचा, तेवढीच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. रंजनानं ढिल्या मनाला पाचर ठोकली. ती कुणाला भिली नाही, कुणाला बदली नाही, कुणाला भीक घातली नाही. मग तिला नरमाईचं फोन यायला लागलं. ओ रंजनाबाई, अहो तुम्हाला किती पैसे पाहिजेत बोला तुम्ही. हे बघा, भाऊसाहेबावरचा खटला तुम्ही काढून घ्या. त्याच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि बघा, लवकर विचार करा, अजून वेळ गेलेली नाही. तरीही रंजनानं टाकलेलं पाऊल मागं घेतलं नाही. गोड बोलून पोटात शिरून काळीच कापू बघणारी माणसं. इज्जतीचा सवाल म्हणा, होती का इज्जत त्याला? मला धमक्या देत्यात मेलं. एक बी मुर्दा खऱ्याच्या पोटचा नाही. गाढवाचं गाव, त्याला घोड्याचं नाव, त्याची इज्जत जाते. आणि माझ्या भावाचं काय? रंजना मनातनं चवताळून म्हणाली. खटला सुरू झाला. कोर्टात ती पहिल्यांदाच गेली. साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली. समोरच्या पिंजऱ्यात भाऊसाहेब. वकिलानं सवाल टाकला, रंजनाबाई, या विलासरावानं राजूचा खून केला, हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिले का? होय साहेब, माझ्या डोळ्यात देखत माझा भाऊ राजू याचा खून या विलासनंच केलाय, यानंच केलाय. रंजनानं असा सडेतोड जबाब दिला. धाब्यावरच्या सगळ्यांनी असाच जबाब दिला. हा खटला बरेच दिवस असाच चालला. प्रत्येक तारखेला मुख्य साक्षीदार रंजनाचं सगळेजण हा जबाब देत राहिले. खटल्याच्या निकालाचा दिवस उद्यावर आला. निकालावर तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. सगळीकडं उलट सुलट चर्चेला तोंड फुटायला लागलं. लेखा भाऊसाहेब देव माणूस आहे आणि त्याची बदनामी व्हावी म्हणून ती रंजनाबाईंना तिला कुणीतरी पैसे दिला असतील म्हणून भाऊसाहेबावर आरोप करतीय. ए लका तू तलाठी पैशानं माजलाय लागा. त्याला खाती पंढरी लय झाली या. तर ढवळून त्याची कळ मारला आता, आणि मारलीच पाहिजे बघ. लेका सरळ वाट सोडून बियाण्यानं काठ्यात कशाला पाय टाकावर? आता त्याला फाशीच होणार बघ, आणि झालीच पाहिजे. अशी चर्चा बरीच रंगत आली होती. हे नाही, अरे खालून वर पतूर नोटा पसरवत असतोय भाऊसाहेब. लागा लय पैसा आहे त्याच्याकडं, लगेच सोडून येत असतोय तो. कोणी काय तर कोणी काय चुट्या चगळत होतं. भाऊसाहेबाच्या पायाखालची जमीन फाटली होती. झक मारली आणि वांब खाल्ली असं त्याला वाटलं. त्याच्या पश्चातापाच्या इंगळ्या डसायला लागल्या. त्याची बायको सुजाता दुःखी कष्टी झाली बिचारी. तिला धीर धरवेना. रंजना मनाभोवती विचाराचं जाळं विणत बसली होती. किती माया लावली आपण राजूवर. त्यानं बी आपल्यावर मायंदाळा जीव लावला. आपला शब्द कधी मोडला नाही त्यानं. त्याला आई कवा आठवू दिली नाही आपण. दोघं लपाछपी खेळायचो. आपण बराच वेळ नाही दिसलो तर कावरा बावरा व्हायचा. हरणाच्या पाळणी. मी साहेब होईल, तुला सुखात ठेवीन ताई असं म्हणायचा तो. खरे किती हुशार होता. मोठ्या नोकरीला लागला असता. आता सारच मावळलं. आपण चुकलो, पर सजा त्याला झाली. ते भूतकाळ चाळत असताना आमन धपक्या दारावर टकटक झाली. तिच्या डोळ्यापुढचा काळ पाखरावाने भोर दिशी उडाला. तिनं दार उघडलं आणि बघते तर दारात एक बाई 30-35ची. कोण तुम्ही? काय काम आहे माझ्याकडं? रंजनानं तिला डाफरलं. मी सुजाता, भाऊसाहेबची बायको. कशाला आली? चल चालती होतो इथनं.
हो चालते. रंजना भडकली. अगं माझं ऐकून तर घे, ऐक तरी. हे बघ, मला काय नाही ऐकायचं, तू जा ना. हे बघ रंजनाताई, माझं ऐक ग. माझी लेकरं उघड्यावर पडतील ग. 2 पोरी आणि पोरग आहे. ती शाळा शिकते, ती त्यांचं भविष्य घडवायचं आहे. मग माझ्या भविष्याचं काय? ते बी खरं आहे ग, पण माझ्या मालकाला मोकळं कर ग बाई. त्यांचा आईबाप हातरुणाला घेऊन आहे, ते त्यांचं दवा पाणी ह्यांनाच करावं लागतंय. त्यांच्या 2 बहिणी लग्नाला आल्या ते, आणि सगळं तुझ्या हातात आहे ग. तू खटला काढून घे बाई. तुझ्या पुढे हात पसरते, पदर पसरते. सुजातानं तिच्या पुढे गुडघं टेकवलं. ढसा ढसा रडायला लागली. काय म्हणते? खटला काढून घेऊ? तुझ्या त्या राक्षस नवऱ्याला मोकळं करू? माझ्या आधाराचं रोपटं उपटून टाकलं तुझ्या त्या सैतानानं, आणि म्हणते खटला काढून घे. खटला काढून घेतल्यावर तुझं घर चांदमाल होईल, आणि माझं काय? रंजनानं फडकारलं. तिच्या कळवईला भीक घातली नाही. अगं झालं गेलं विसरून जा ग. तू आता एकटीच आहे, पण आमचं लय मोठलं खटलं आहे. माझ्या नवऱ्याला सजा झाली तर माझ्या लेकराबांचं काय होईल ग? अगं पण माझा लाडका भाऊ त्यानं घेऊन टाकला. आता म्या काय करू तू सांग. अगं बाई, गेलेलं माणूस परतणार नाही. हे बघ, हे घे पैसा, तू सुखात राहशील. पण तेवढा खटला महाग घे बाई. एवढं उपकार कर माझ्यावर. सुजातानं तिच्या पुढे 5 लाखांचं बंडल टाकलं. म्हणजे तू माझ्या भावाची किंमत करायला आली होय का? म्या हे पैसे घेतल्यावर माझा भाऊ परत येईल का? उचल ते पैसा आणि चल चालती हो घराबाहेर. उद्या काय होते बघ. तुझ्या सैतानाला नाही फासाव लटकवलं तर नावाची रंजना नाही. शेवटी म्या वेश्याच आहे. आता मला आग्याना पेचा कोण उरलं नाही. काय व्हायचं ते होऊ दे. हा. रंजना हाताला पेटली. तिच्या काळजा दया माया का भ्या उरलं नाही. असं नको ग करू रंजनाताई, असं नको करू. तू मला धाकट्या बहिणीप्रमाणे आहेस. म्या तुझ्या पुढं पदर पसरून भीक मागते ग, भीक मागते मी. सुजाता पुन्हा ढसा ढसा रडायला लागली. तरी रंजनाला घाम फुटला नाही. कसा फुटावा घाम? तिनं सुजाताला हाकलून दिलं. खटल्याच्या निकालाचा दिवस उचलला. आजचा दिवस रंजनाच्या बाजूने होता. या खटल्याकडे अख्ख्या तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं. निकाल ऐकायला तुडुंब गर्दी झाली. कोर्टाबाहेर पांढरं मैदान झालं. सुजाता पोरांना घेऊन आली होती. त्याच्या बापाची शेवटची भेट घडावी म्हणून. दिलखुश धाब्यावरच्या गड्यांनी कोर्टाबाहेर फटाके आणून ठेवल्या होत्या. खटला सुरू झाला. मुख्य साक्षीदार रंजनाचं नाव पुकारलं. तिला धोका होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात आणलं. ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली. समोर आरोपीच्या पिंजऱ्यात भाऊसाहेब कान कापल्या कोत्र्यागत उभा. रंजनानं त्याच्याकडे बघितलं. पिसाळलेल्या वाऱ्यागत तिचा चेहरा फडफडायला लागला. तिची नजर त्याच्या मनाला भाल्यागत टोचायला लागली. त्याला तिच्या चवताळलेली वाघीण दिसायला लागली. तिची नक आपलं पोट फाडतील. ती मागचा जबाब देणार यात शंका नव्हती. असं वाटून भाऊसाहेबाच्या अंगाला फाशीच्या भीतीनं घामाचं काटं फुटलं. सुजाता काळी चिमटी धरून बसली होती. आता आपल्यावर आभाळ कोसळणार म्हणून तिच्या हृदयाच्या झडपा वेगानं चालायला लागल्या. तिची चिमणी भाकरं तिला बिलगून बसलेली. ती आधीरतेनं बापाकडे बघत होती. केविलवाणी बारकाली तोंड करून कोवळ्या रोपावाणी सुकून गेली होती बिचारी. वकिलानं रंजनाला नेहमीचा सवाल टाकला. रंजनाबाई, तुमचा भाऊ राजूचा खून या विलासनंच केला, हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिले, हे खरं आहे का? या सवालावर होय खरं आहे रंजन असा जबाब देणार. कोर्ट भाऊसाहेबाला फाशीची शिक्षा ठोठावणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. रंजनानं भाऊसाहेबावर जळजळीत कटाक्ष टाकला. त्याच्या बायका पोराकडे बघितलं. बेडर चेहऱ्यानं हॉलवर करारी नजर फिरवली. तिचा जबाब ऐकायला सगळ्यांचं कान टवकारलं.
भाऊसाहेबाच्या छातीचा भाता वेगानं धपापाय लागला. सुजाताची तीच गज झाली. हा, बोला रंजनाबाई, तुमचा भाऊ राजू याचा खून या विलासनंच केलाय, हे तुम्ही पाहिलंय ना? वकिलानं पुन्हा तोच सवाल दमदारपणे विचारला. रंजनानं क्षणभर डोळं झाकलं आणि घळाघळा डोळं व्हायला लागलं. शांतपणे सांगायला लागली, हा, राजूचा खून होताना घरात अंधार होता. खुनी कोण होता हे मला नीट दिसलं नाही. रंजनाचा ऐन वेळेचा हा पलटी जबाब ऐकताच वकील, न्यायाधीश आणि निकाल ऐकायला आलेले सगळे थक्क झाले. हवालदिल होऊन अवाक झाले. भाऊसाहेब निर्दोष सुटला. त्याच्या मनातली फाशीची भीती कारंजासारखी बाहेर पडली. त्याचा पुनर्जन्म झाला. त्याचा निकालाचा दिवस काळ ठरणार होता, तो आता सोन्याचा झाला. त्याचं घर जिवंत झालं. त्याची बायको पोरं बिनहाय आनंदून गेली. सुजाताच्या चेहऱ्यावर खुशीचं चांदणं फुललं. तिला रंजनाचा खूपच हेवा वाटला. बाहेर गड्याने आणलेल्या फटाक्या फुटल्या नाहीत. ते रंजनाला दूषणं द्यायला लागली. ती काहीच बोलली नाही. तिच्या त्यागातून सुजाताची कोमेजलेली कोळी फुलं ही टवटवीत झाली. सुजाता माणसांच्या गर्दीत रंजनाला शोधायला लागली, उपकाराचं ओझं उतरावं म्हणून. पण तिला रंजना कुठंच दिसली नाही. रंजना एका गरीब कुटुंबातली होती. भोळी भाबडी, इमानी. ती थोरली राजू धाकटा. बहीण भावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम, माया. एकदा अपघाताच्या काळानं आई बाबावर झडप घातली. पानगळ होऊन झाडं उघडं बोडकं व्हावं तसं बहीण भाऊ उघडी पडली. राजूच्या भविष्याचं ओझे रंजनावर पडलं. त्यांना जमीन जुमला ना कसलं कमाईचं साधन. ती छोटी छोटी मेलती कामं करायला लागली. रंजना गोरीपान, सुंदर रूपाची गोदड. तिच्या झाडावर तरणी पोरं खडं मारायला लागली. तिचा पाठलाग करायला लागली. झाकण नसलेल्या डब्यात किडं मुंग्या पडतात तसं तिचं झालं. एकदा पैशाच्या लोभानं तिचा पाय वाकडा पडला. काय करणार बिचारी. किती मर काम केलं तरी पुरी पडना. स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून भावाला खूप शिकवायचं असं तिनं ठरवलं. त्याच्यासाठी तिनं स्वतःच्या रूपाचा घात केला. तिला त्या वाकड्या वाटेवर कुणी पैसे द्यायचं, कुणी फसवायचं. शेवटी कामाच्या निमित्तानं राजूला घेऊन ती दिलखुश धाब्यावर आली. हाताला काम मिळालं. तिचं स्वतःचं गिराईक व्हायला लागलं. तिथं ती ठाई बशी झाली. राजूला इंग्लिश मीडियम शाळेत घातलं. स्वतःची जवानी विकून त्याच्या शाळेचा खर्च भागवायला लागली. त्याला खूप शिकवून मोठा साहेब करायचा. साहेब झाला की त्याच्यावर तांदूळ रंगून उतरायचं आणि मग आपण जोखमीतनं मोकळं व्हायचं, असं तिचं रंगीत स्वप्न होतं. राजूही तिला काबाडात हातभार लावायचा. दोघं कष्टाचं ऊन पांघरून सुखाची सावली धुंडत होते. पण वाटेतच भाऊसाहेबाच्या रूपात काळ आडवा आला. काळानं राजूवर अचानक झडप घातली. बहिणीचं काळीज उसून भाऊ दूर दूर निघून गेला, पुन्हा कधीच माघारी न येण्यासाठी. जावळ पडली. अंधारात काजळी चढायला लागली. भाऊसाहेबानं दुचाकी बाहेर काढली. डिकीत कसलं तरी बाचकं टाकलं, पिस्तूल टाकलं. सुजाताला राहावे ना. अहो, कुठं निघाला तू? आणि ते पिस्तूल कशाला घेतलं या? हे बघ, तू ग शांत हो आणि चल माझ्या संग. अहो, पर कुठं जायचंय सांगताल नव्ह तुम्ही? चल तू गुमान, तिथं गेल्यावर कळेल. अहो, अजून काय खूनपाठ काढू नका बरं का. त्या बिचारीनं तुम्हाला जीवदान दिलंय. काय वाईट साईड करू नका. लेकराची शपथ आहे तुम्हाला. सुजातानं ताकीद दिली. भाऊसाहेबानं तोंड उघडलं नाही. काय खून खराब असेल तर तिनं आडवं पडायचं ठरवलं. त्यानं गाडी सनाट हायवेनं दामटली. सुजाताच्या छातीत धडधड वाढायला लागली. भीतीनं काळीच भासायला लागलं. भाऊसाहेबानं दिलखुश धाब्या पुढं गाडी थांबवली. डिकीतनं बाचकं काढलं. सुजाताकडे दिलं. काय आहे यात? 7 लाख रुपये आहेत. जा आणि रंजनाला देऊन ये. मी इथं थांबतो, तू जा. भाऊसाहेब रस्त्यावर थांबला. सुजाताची भीती पोचून गेली. धाबा बंद झाला होता. चहूकडे सामसूम झालेली. सुजाता निघाली. पावलांचा आवाज चोरत दबकत
रंजनाच्या खोली पुढे आली. घराचं दार बंद होतं. आत कसलीच लाईट नव्हती. तिनं रंजनाला दबक्या आवाजात हळूच हाक मारली. आतून कसली साद आली नाही. पुन्हा हाक मारली तरी काहीच नाही. तिनं दाराच्या फटीतनं आत डोकावलं. आज सारा अंधार भुडूक होता. तिचं हुर्द धडधडायला लागलं. कुठं गेली असेल बरी, जीवाचं काय बरं वाईट तर मनात अशी भीती उगाळत तिनं आता दाराला टकटक केली. तशी आत हालचाल झाली. सुजातानं पुन्हा हाक मारली. ए रंजनाताई, रंजनाताई. कोण आहे? आतून साथ येताच सुजाताचं काहीच हलकं झालं. मी सुजाता. कशाला आलीस तू? अजून काय राहिले तुझं? रंजनानं आतून फटकारलं. हे बघ, अजून बरंच राहिले ग. तू दार तरी उघड. हे बघ, माझ्या जखमेवर मीठ चोळायचं राहिले का? आ तसं नाही ग. तू दार तरी उघड मग सांगते. नाही, आता माझं मला एकटीला जगू दे. तू मला अजिबात तकलीफ देऊ नकोस. तू चालते हो. नको ग रंजनाताई, असं करू नको. तू दार उघड. अगं, तुझ्या उपकाराच्या ओझ्यानं माझा जीव गोदमरतोय ग. जीव गोदमरतोय. सुजातानं गाईवरून तिची मन धरणी केली. तरी रंजना दार उघडेना. बराच वेळ केला. ए रंजनाताई, दार उघड ग. अगं, मलाही माझं मन हलकं करायचंय तुझ्याजवळ. बाईचं मन बाईच जाणते ग. उघड. सुजाता असं म्हणताच घरात लाईट लागली. रंजनानं दार उघडलं. सुजाता आत गेली. ए रंजनाताई, तुझं लय मोठं उपकार झालं ग. लय मोठं उपकार झालं. तू तुझे साक्ष बदलून माझं कुंकू वाचवलंस ग. माझं कुंकू वाचवलंस. नाही सुजाताताई, नाही. मी तुमच्या कुकाकडे बघून नाही. रंजना अर्ध बोलून हुंदकं द्यायला लागली. सुजाता आधीर होऊन बघत राहिली. म्या तुझ्या कुकाकडे बघून नाही. तुमच्या लेकरांची सुकलेली तोंड बघून म्या माझी साक्ष फिरवली. हा, तुमच्या लेकरासाठी माझ्या भावाच्या आत्म्यावर म्या अन्याय केलाय म्या. असं म्हणून रंजना ढसा ढसा रडायला लागली. सुजाताच्याही डोळ्याचं तलाव तुडुंब भरून आलं. तू लेकरू आई नसून हे तुझं मन खरंच ग पाकर माहेनं काठोकाठ भरलंय ग. पाकर माहेनं काठोकाठ भरलंय. तुझ्या भावाचं दुःख विसरून माझ्या लेकरासाठी साक्ष बदलले. कसलं ग तुझं काळीस, कसलं. सुजाताला गहीवरून आलं. तिनं रंजनाला गळा मिठी मारली. बाईचं काळीच लोड्यावाणी असतं. दुखाची ओलसी हाक लागली की पागळत. आणि नाकारण कुणी डिवचलं तर नागीवाणी फणा बी काढतं. पर कोणाचा तरी आधार असावा म्हणून मन सुरत ग. म्हणून मन सुरत. खरंय ग बाई तुझं. पण मला आधार असूनही रोज माझं मन सुरतय ग. रोज मन सुरतय. बाईचा जन्म असाच काट्यावरचा असतोय. तिला काटेरी भूक चुकत नाही. बाई म्हणजे सोन्याचे काम. वळिवली तशी वळते, पळिवली तशी पळते पाण्यासारखी. दोघी डोळं भिजवत आपापला भोग सांगत होत्या. एकमेकीला धीराचा आधार देत होत्या. हे बघ रंजनाताई, हे पैसे ठेवून घे. 7 लाख आहे ती. सुजातानं पेशवीतून नोटांचं बंडल काढून रंजना पुढे धरलं. म्हणजे तुम्ही माणुसकीचा सौदा करा आलात ना? आ? रंजनानं बंडलाकडे डोंकुणी बघितलं नाही. ए रंजनाताई, तसं नाही ग. तुला दुःखात कामाला जायला होत नसेल, खर्चाला राहू दे. अपमान करू नको. माघारीने मला बरं वाटणार नाही. हे तुझ्यासाठी आणल्यात. कालच्या रात्री घेतलं नाहीत. घे ग बाई, घे तू. नको. माझ्या भावाच्या जीवाचा सौदा केल्यागत होईल. त्याच्या आत्म्याला कशी शांती लागल. तुम्हीच माघारी घेऊन जा. तुमच्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास म्या कसा काढून घेऊ. नको मला. रंजनाला सुजातानं खूप आग्रह केला, पण तिनं पैसे घ्यायला ठाम नकार दिला. बरं मला सांग, हे पैसे भाऊसाहेबनंच दिलेत नव्ह?
होय, त्यानेच दिल्यात. रंजनाला दे म्हणून. हा, मग असं कर, हे पैसे मला नको आणि भाऊसाला बी माघारी देऊ नको. गुपचूप तुमच्या नावावर बँकेत टाका, लेकरा बाळाच्या नावावर टाका आणि रंजनाला दिलं म्हणून सांग. हा. हे रंजनाताई, अगं जग तुझ्याकडे किती तिरक्या नजरेनं बघतं, पण तू तर किती सळ मनाची आहेस ग. आडाने साधी भोळी, तुझ्या ठाई तर माणुसकीचा झराच आहे बघ. माझा नवरा सुशिक्षित तलाठी भाऊसाहेब, आदराचं नाव, पण गुन्हेगाराचं गाव हाय बाई, गुन्हेगाराचं गाव आहे. बोलता बोलता सुजाताचं डोळं पुन्हा गच्च भरून आलं. हा, हे बघ सुजाताताई, आता रडायचं नाही, लढायचं. भाऊसाहेब चौचाला आहे, त्याला ताब्यात ठेवायचं आणि पगाराचा हिशोब घ्यायचा आणि समदा खर्च तुझ्या हातानं करायचा. पुस डोळ आता, उठ, पुस डोळ. रंजनाताई, घरातले वच खाय बाई त्यांचा, कसं ताब्यात ठेवते आणि काय घेते आणि कसा हिशोब घेते. हे बघ सुजाताताई, गडी गावाला भारी असला ना तरी बायकोच्या पार आरे असतो या. होय बाई, तुझं खरं आहे ग, पण हे बघ, पण बिन काय नाही. आता त्याला रात्री हातच लावू द्यायचा नाही अंगाला आणि कळ दाबल्याशिवाय चळ मरत नसते आणि मुकाट्यानं तळ्यावर येईल परत भाऊसाहेब. होय बाई, मी तुझी समजूत घालायला आले, पण तूच माझी समजूत घातली बघ. तुझ्या उपकाराची परतफेड कशानं करू ग मी, कशानं करू. हे बघ आता उपकाराची आणि परतफेडीची भाषा नको करू, फक्त या गरीब बहिणीची ओळख ठेवू. हा, या निघ आता, लय रात झाली, पाखरं वाट बघत असतील तुझी. खरं येरवाळी जायला पाहिजे होतं, कमी येऊ सोडवायला. नको नको, ते थांबलेत रस्त्यावर, जाते म्या. हे बघ, जाते म्हणून येते म्हणावं. बरं, येते. दोघेंनी पुन्हा एकदा काळाफेट घेतली. सुजातानं रंजनाला काळजा साठवून घेतलं. तिनं दिलेलं चुडीदार हे पदरात बांधलं. तिच्या माणुसकीचे शेदोरे गाठीशी बांधली. भाऊसाहेबाला खाऊ घालायला. तिचा निरोप घेत घेत सुजाता घराबाहेर पडली. सुजाता घराबाहेर पडली.